मंडळी, आज आपल्या या जोडीचा मामलामध्ये पारू मालिकेचा नायक म्हणजे आदित्य आपल्या खऱ्या आयुष्यातला पारूला घेऊन आपल्या मंचावरती येणार आहे. आता संसारातल्या या खऱ्या पारूला पारू ग पारू वेसावची पारू असं म्हणत आदित्य तिच्या तालावरती नाचतोय का ही पारू चिडल्यावरती देवदास होऊन गप्प घरी रडत बसतोय हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या हातचे पदार्थ सुद्धा खाऊया. कारण तुम्हाला तर माहितीये काळजाची वाट ही पोटातून जाते. स्वागत करूया पारू या मालिकेतला आदित्य म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख. मी असे खूपदा भेटलोय, तू आणि मी खूपदा भेटलोय, पण तुम्ही दोघे आणि मी असं आपण एकत्र भेटायची फार कमी वेळेला संधी येते. ती आज आलेली आहे आणि निमित्त आहे आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. सर मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की 2008 साली झी मराठीवरती एक कार्यक्रम आला होता महाराष्ट्राचा सुपरस्टार. त्याच्यामध्ये डॉक्टर निलेश साबळे, अभिजित खांडकेकर, प्रसाद जवादे, आजची आघाडीची अभिनेत्री नम्रता आवटे संभेराव, योगिनी चौक, योगेश शिरसाट, लेखक दिग्दर्शक अभिनेता मी पण होतो. तर आमची जी मैत्री आहे तेजपाल वाघ त्याच्यामध्ये होता. तर ही जी मैत्री आहे ती झी मराठीमुळे झाली, कारण अनेक कलाकार महाराष्ट्रभरातून शोधून शोधून झी मराठीने या मंचावरती आणले आणि आज सगळे उत्तम उत्तम काम करतायत, छान काम करतात. त्याच्यामुळे फार छान वाटलं आज अशा रूपात आपल्याला भेटता आलं. या मंचावरती तुमचं फार मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही दोघंही? एकदम मस्त आहोत. मला असं त्याला डेडिकेट करायचं होतं काहीतरी, आणि एक तर गाणं पण सुंदर आहेच आहे. करेक्ट. त्यामुळे अशी माझी खूप इच्छा होती की त्याला असं एकदम सरप्राईज मिळावं त्याच्या संगीतला, म्हणून वा. ते निवडलं. फार भारी. तुमच्या लग्नाला आता किती महिने वर्ष? 2 वर्ष आता होतील. या नोव्हेंबर 18 पूर्ण होतील. क्या बात. 2 वर्ष पूर्ण होतील. तर मला वाटतं एव्हाना माझी या प्रियाला प्रीत कळली असेल. पण खूप मनापासून तुमच्या दोघांचे स्वागत. हे जे हास्य आहे ना, नाही मला फार म्हणजे मी खरं सांगू का, म्हणजे काही कळलं नसेल ना तरी पण तुझं त्या मिश्किल हास्यामुळे नाही मला आनंद झालाय. म्हणजे मी आज कशावरही हसू शकतो. तुम्ही दोघं नुसते उभे जरी राहिलात समोर तरी मला हसायला येईल, कारण मी खूप खुश झालोय. कारण असं एकत्र भेटायचा योग फार कमी वेळेला येतो. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काळजी घेतो की आलेले पाहुणे कसे खुश होतील, त्यांना कसे छान छान गिफ्ट हॅम्पर मिळतील. तुम्ही आज इथे आलेला आहात. तर प्रत्येक पिढीचा विश्वास आणि प्रेम जपणारं नाव म्हणजे कृष्णा राजाराम अष्टेकर KRA ज्वेलर्स. 9 दशकांपासून अधिक काळापासून सुरू असलेला हा प्रवास सिम्बॉल ऑफ प्युरिटी म्हणत प्रत्येक निकषावरती खरा उतरतोय. इथला प्रत्येक दागिना हा तितकाच दर्जेदार आणि शुद्ध आहे. आज KRA ज्वेलर्स कडून यांना मिळते एक छानशी ब्राह्मणी घाटाची सोन्याची नथ. प्लीज घेऊन या. अहो कशी वाटतेय क्या बात है, क्या बात है. देखण्यावर देखणं, असं देखणं स्क्वेअर सगळं झालेलं आहे. फार सुंदर दिसते आहे. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं स्वागत. आधी तुम्हाला या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे प्रेमाची पेटी. प्रेमाच्या पेटीमध्ये संसार उपयोगी सगळं साहित्य आहे. गुळ पावडरीपासून तेलापर्यंत आणि भाज्यांपासून फळांपर्यंत. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात, जे आपल्याला खूप आवडतात. आणि तो आहे लव कट्टा. लव कट्ट्यावरती प्रेम जुळलं कसं, फुललं कसं, रंगरूप त्याला आलं कसं, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. तर आपण सुरुवात लव कट्ट्यापासून करूया. मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की आमच्या लव कट्ट्याकडे या. लव कट्ट्यावरती दोघांचे फार मनापासून स्वागत. गप्पांना सुरुवात करूया, पण त्या आधी पाहुणे घरात आले की आपण त्यांना चहा देतो. आज चहा नाहीये, कॉफी आहे, आणि तीही दोघांसाठी नाहीये, एकटीसाठी आहे. आल्या आल्या आता काय, तू आम्हाला सांगितलं की 2 वर्ष झाली आहेत लग्नाला. छोटीशी प्रेमाची परीक्षा घेऊ. ती रोजच मी देत असते खरं तर. आज जरा सार्वजनिक घेऊ. तर 3 कपांमध्ये कॉफी ठेवलेली आहे. प्रसादच्या हातची कॉफी तुला खूप आवडते असं आम्ही ऐकलंय. येस. तुला ओळखायचं आहे की प्रसादनी कोणती कॉफी केली आहे. कळलं. ऑल द व्हेरी बेस्ट. या परीक्षेत जर नापास झालीस ना तर कधीच कॉफी करणार नाही. मला ही वाटते याच्यामध्ये फ्रॉथ खूप आलेला आहे. प्रसाद ज्या पद्धतीने असं एकदम हे करतो, आणि ह्याच्यात साखर बरीच कमी आहे आणि कॉफी जास्त आहे, त्यामुळे अशी स्ट्रॉंग आहे, जी मला आवडते. अच्छा, मग तुझ्या मते ही प्रसादनी केलेली आहे.
हा बरोबर आहे. बरोबर ओळखलंय. वा क्या बात है. टीप क्रमांक 1, प्रेमाची कॉफी पाजत जा. बायको आनंदी राहते, तिला बरं वाटतं आणि तुमच्या हातची चव ती कधीही विसरत नाही. त्यामुळे तिच्याच हातचं खाण्यापेक्षा, हे मी अर्थात सगळ्यांनाच सांगतोय. चला पुढच्या टप्प्याकडे जाऊया. प्रेम फुललं कसं, कोण कोणास म्हणाले? कुठेतरी मला असं वाटतं की एखादा मुलगा जेव्हा तुम्ही त्याला आयुष्यात हवेच आहात या बाबतीत एवढा शुअर असेल, क्लॅरिटी असेल, तर मग आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो. बरोबर. त्यामुळे माझं कुठेतरी तसं झालं की त्याने मला त्याच्याबरोबर सोबत असं त्या प्रवासात नेलं. वा फार भारी. म्हणजे मला असं वाटतंय की हा कार्यक्रम खर तर या कार्यक्रमाची म्हणजे नस आम्ही आहोत, कारण की मी आम्ही हिला नाही, खरं तर- जिंकलंय फक्त आणि फक्त खाण्यावर आणि म्हणजे पदार्थ चांगले करून करून मी- खाऊ घालून 100%. तेही, आणि मुंबईत सगळ्या ठिकाणी हिला फिरवलं. मला जेवढे जेवढे चांगले चांगले ठिकाणं माहिती आहे त्या सगळीकडे नेलं आहेत मी हिला. टिप क्रमांक 2, तुम्हाला मुलगी आयुष्यभर तुमच्या पदरात पाडून घ्यायची असेल, याच्याशिवाय पर्याय नाही किंवा हाही एक उत्तम पर्याय आहे, हे लक्षात ठेवा. 2 वर्ष झालेली आहेत प्रेमाला. प्रेमाची परीक्षा तू छोटीशी दिलेली आहेस, पण सच का सामना म्हणजे कडवा सच किंवा कटू सत्य हा एक आपल्याला आता खेळ खेळायचा आहे. बापरे. या खेळामध्ये काही घोट समोर ठेवलेले असतील. प्रश्नांची उत्तर अचूक देणाऱ्याला घोट प्यावा लागणार नाही, पण जर तुम्ही चुकलात, बरोबर नसाल, तर मात्र तुम्हाला कडू घोट प्यावा लागेल. मंडळी घेऊन या. अत्यंत पौष्टिक असं हे कडू घोट आहेत. आणि काय हे आहे तुम्हाला हे प्लीज सांग. सर काही सांगायची गरज नाही. आपण विमानात बसल्यानंतर पायलटचं नाव विचारतो का? नाही. ते स्वतः येऊन सांगतात. पण ते पण आम्ही सांगणार नाहीये. तिथं हाच फरक आहे. खवय्यगिरीमध्ये हवेत उडण्यात हाच फरक आहे की आम्ही मी सांगणार कॉफी नाही. प्यायलोय तर ते अगदीच उलट नाही होणार. काही होणार नाही. चला ठीक आहे. आम्हाला उत्तर एकत्र द्यायचंय. ओके. 3, 2, 1 उत्तर एकत्र द्यायचं आहे. लग्नाची तारीख सांगा. 18 18 नोव्हेंबर 2023. तू पी, अख्खं पी. का तू थांबलास? हा, तिने दणक्यात सांगितलं. साल सांगण्याच्या वेळेस थांबून गेला असतो एकदम. पी, त्याला पी प्यायला आता. लाव. कर श्री गणेशा. मला वाटतं अख्खा नैवेद्य तुलाच पचवावं लागणार आहे. नाही, अरा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 . वीटग्रास आहे. छान आहे ना? फाबिदाचा वाढदिवस सांग. 30 जानेवारी 1992. तू ते पी. ए चल रे चल रे, मी अख्खा सांगितलं ट्रे पी तू. का. 31 जानेवारी 1992. वाढदिवस तिचा. 31 जानेवारी दोन वेळा जन्माला आले का मी? 1992. 30 आणि 31. अरे 30 मी शेवटी उत्तर बरोबर दिलंय ना. शेवटी ते नाही, सुरुवात. भयंकर आहे माहितीये का. अरे पण हा आयुष्याची विचार सुरुवात आधी विचारली करायला होती. पाहिजे शेवटी होता. उत्तर देऊन काय उपयोग आहे? पिते कम ऑन. कायच अर्थ आहे याला. जास्तच करायला आहे. बिचारीनी दणक्यात सांगितलं असतं. ए, ते भीषण आहे. ही मेमरी भीषण आहे याची. मी तुम्हाला सांगतोय, मला असं एकदम स्पॉटलाइट मध्ये आणलं तर मी फापडणार आहे. अरे पण प्रसाद, तुझ्या बायकोचा वाढदिवस काय 27 नोव्हेंबर 1989. आता आम्हाला खरं खरं खोटं करायला नको काय रे. कोणी फोन नाही लाव, इथे. आता स्पीकरवर टाक. बरं ठीक आहे. मी कशाला खोटं बोलत. चला Next. आता ऐका. आता बघा इथे ती कशी जिंकते बघ. एकत्र हे बघ, हे असं केलं तर मग मला नाही अरे जायचं. पण मी फक्त कॉन्फिडन्स देतोय तिला. ती पण जिंकते याचा मला आत्मविश्वास आहे. ती विसरणारच नाही. हे उत्तर एकत्र द्यायचे. 3, 2, 1 प्रसादचा वाढदिवस. तुम्ही दोघांनी एकत्र द्या. 30 नोव्हेंबर 1988. बरोबर आहे की नाही? हे कसं तिला आलं? हे कधी नव्हे ते झालेलं आहे. हे ऑफ स्क्रीन जेव्हा असतं तेव्हा सगळे अमृताचा मोबाईल नंबर काय. तिचा मोबाईल नंबर कसं सांगू आम्ही? पण ठीक आहे. तिने किती छान सांगितलं यार प्रसाद. कम ऑन. चिअर्स. उचल ना. चुकलास तू तुझा वाढदिवस. तू का पितोस? पुढचा प्रश्न तुला अजून संधी आहे. 3, 2, 1 अमृताच्या चपलीचा नंबर. 7. संकर्षणचा असेल 7 नंबर. किती आहे मग? 4 आहे. माझा 4 आहे. हा मग 4. हा, मग 4 आहे. 4 आणि 7 मध्ये 3 नंबरचा फरक आहे, जो आता माझ्या मुलांचा नंबर आहे. चपलेने मार मला. चपलेने मार वगैरे नाही. कडू होट पी. बस ना यार, ते किती आहे डेंजरस. पी. एक तर आलाय जोडीचा मामलामध्ये धनादन चुकतोय आणि माझ्यावर शेकवतोय परत. बरं ठीक आहे. आता बघ माझी मैत्रीण कशी चुकत नाही. ख्वाबिदा त्याचा पायाचा नंबर. 11. पी 11च आहे ना? पी 11च आहे पी ना? पी पी. मला प्रूफ हवंय. 11 म्हणजे तो मला वाटतं तो ते बोल्ट हुसेन बोल्ट वगैरे आहे का काय? याच्यावर नाही. याच्या आतमध्ये आहे. पण किती माझ्या आहे पायाचा किती नंबर 9 आहे. प्रसादचा आणि माझा फार तर फार 1 असू शकतो किंवा त्याचा थोडा मोठा किंवा छोटा. बरोबर. किती? 10 नंबर आहे. 10. पी. अमृता तू छोट हे बघ हे बघ हे बघ चिटिंग बघ. चिटिंग नाही, चिटिंग ओ, नाही, ओ. चिटिंग नाही. आता तू दिसलंच खरंच पी, नाही. मग तुला कळेल ते किती भीषण आहे. कशाला रे चांगलंय. तिला त्रास देता. चांगलं Not आहे की नाही? bad. मग
पहिल्यांदा हनीमूनला गेलात ते ठिकाण कोणतं? आम्ही अजून हनीमूनलाच नाही गेलो आहोत. आम्ही अजूनही हनीमूनला गेलो नाही आहोत. प्रसाद हा. तू एवढा चिडतो जसं की आपण काही केलेलं पण नाहीये. असं फक्त फिरायला नाही गेलो होत आपण. आम्ही अजून फिरायला गेलो नाही आहोत लग्नानंतर. हे तुम्ही प्या. आता तुम्ही दोघं एकत्रच राहता ना मुंबईत आणि दोघंच असता मला वाटतं, हो की नाही? हो हो, स्वयंपाकाची जबाबदारी विभागून घेतलीये का? जरा जास्त प्रसादने घेतलेली आहे. अच्छा, बर, ठीक आहे ना, काय हरकत आहे. कुणी कधी नाही, करावा हे असं काही नाही. ठरलेलं आहे? पण आता मी उगाच गोड वाटावं म्हणून नाही, पण अमृता ज्यावेळी करते एक नंबर, त्या दिवशी ती टेस्ट क्या बात आहे. मग आज सुदैवाने ती टेस्ट भारी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो. आणि प्रसाद तर काय करतोस, त्यामुळे ती भारी होणार याची मी खात्री ठेवतो. त्यामुळे आता आपण जोडीने स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थांकडे वळूया. या प्लीज. चला.